असं काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटलं ना, तर मस्त बटाट्यापासून, रव्यापासून असा हा कुरकुरीत नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. जो मुलांना मधल्या वेळेत खायला, मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. पोटभरीचा आणि पौष्टिकसुद्धा. स्कूल टिफिन सीरीजमध्ये मी सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आजचा आपला झटपट आणि मुलांना आवडणारा बटाट्याचा मस्त स्नॅक्स प्रकार बघणार आहोत. थोडीशी रात्रीच पूर्वतयारी करून ठेवली ना, तर अगदी सकाळी फटाफट तुम्हाला हा नाश्ता तयार करता येतो. प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत आणि भरपूर टिप्ससह रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये रवा उपलब्ध असतो. जाड, बारीक जो कोणता उपलब्ध असेल तो कपभर रवा घ्यायचा आहे. जर वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात. हल्ली बाजारात ज्वारी किंवा बाजरीचा सुद्धा रवा मिळतो, तो सुद्धा साध्या रवाप्रमाणे वापरू शकता. 1 कप रव्यासाठी 1 चमचा आपण इथे डाळीचं पीठ घेतलंय. मूग डाळीचं किंवा चणा डाळीचं कोणतं जे उपलब्ध असेल ते वापरू शकता. ज्या कपाने रवा मोजून घेतलेला आहे, अगदी त्याच कपाने सुरुवातीला कपभर साधं पाणी घातलंय. जर गरज वाटली तर नंतर पुन्हा वापरणार आहोत. आता सुरुवातीला हे तीनही जिन्नस छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होऊ नये, म्हणून पाणी लागेल तसं थोडं थोडं वापरू शकतो. आता बऱ्याचदा काय होतं, साधा हा रवा आम्ही वापरलेला आहे तो बऱ्याच जणांना चालत नाही, तर याऐवजी ज्वारीचा सुद्धा तुम्हाला रवा मिळतो, तो सुद्धा वापरू शकता. थोडं पीठ घट्ट वाटत होतं, म्हणून सेम कपने पुन्हा पाव कप आपण साधं पाणी वापरलंय. म्हणजे साधारणतः इतके जिन्नस भिजवण्यासाठी 1.25 कप आपण पाणी वापरून छान मिक्स करून फक्त 5 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहोत, जेणेकरून रवा छान फुलायला मदत होईल. आता साधारणतः 3 लहान आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक 200 ग्राम प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत. लहान होते म्हणून 3 वापरले. तुमच्याकडे मोठे मध्यम असेल तर 1 किंवा 2 सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. सिम्पली आपण हा किसणीवर किसून घेणार आहोत. आता बऱ्याचदा काय होतं, जर रात्रीच तुम्ही ही पूर्वतयारी करून ठेवली नसेल तर अगदी कच्चा बटाटा सालं काढून किसून सुद्धा वापरू शकता. तसं सुद्धा चालू शकेल. आता इथे रवा भिजवून साधारणतः एक 4 ते 5 मिनिटं झालेली आहे. बघू शकता हवं तितकं रव्याने चांगलं पाणी शोषून घेतल्यामुळे पीठ पूर्वीपेक्षा थोडं घट्टसर झाल्यासारखं दिसत असेल. आणि एक सांगायचं राहून गेलं, जर डाळीचं पीठ तुम्हाला चालत नसेल तर याऐवजी ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आता जो किसून बटाटा घेतला होता तो सगळा आपण यामध्ये घातला. जरी कच्चा बटाटा घेत असाल तरी किसून थोडंसं एका पाण्याने धुवून नंतर तुम्हाला यामध्ये घालायचं आहे. बटाटा अजिबात चालत नसेल तर याऐवजी लाल भोपळा असतो ना, तो किसून वापरू शकता. कोहळं असतं ते सुद्धा किसून वापरू शकता, जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार. आता यामध्ये ना 2 चमचे आपण पांढरे तीळ घातलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे. जर घरामध्ये उपलब्ध असेल तर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेऊ शकता. याऐवजी अगदी बारीक चिरून हिरवी मिरची किंवा लाल तिखटसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. लहान मुलांसाठी करताय तर कमी घाला. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. 2 ते 3 चमचे बारीक चिरून कोथिंबीर घेतली. याऐवजी पालकसुद्धा तुम्ही चिरून वापरू शकता. जर घरामध्ये असेल तर गाजर तुम्ही थोडंसं किसून वापरू शकता. जी मुलं भाज्या खात नसतील तर या पद्धतीने किसून किंवा बारीक चिरून तुम्ही त्यांना देऊ शकता. आता हे सगळे जिन्नस छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही हे पीठ छान फेटून घ्याल तितकी छान यामध्ये हवा भरली जाते आणि सोड्याची यामध्ये अजिबात गरज लागत नाही. आता याच पिठाचे ना तुम्ही आप्पे पात्रांमध्ये आप्पेसुद्धा तयार करू शकता. ते सुद्धा खूप पौष्टिक कमी तेलामध्ये तयार होतात. तर आजचा अगदी कमीत कमी तेलामधला हा पौष्टिक पदार्थ करायला आपण सुरुवात करू. त्यासाठी घरातला तवा गरम करत ठेवला आहे. छान गरम झाला की फक्त चमचाभर यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी साजूक तूपसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. हलकंसं तेल गरम झालं की अगदी पाव चमचा आपण यामध्ये मोहरी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये पांढरे तीळ घेतले आहेत. पटकन गॅस बारीक करायचा, कारण काय होतं, तीळ तडतडायला किंवा उडायला सुरुवात होतात. म्हणून असे हे छान आपण पसरून तव्याभोवती करून घेतलेलं आहे. तवा छान मोठा असल्यामुळे ना छोटे छोटे आपण धिरडं कसे घालतो पातळ, तसेच हे जाड घालायचे. आता यामध्ये आपण उकडलेला बटाटा वापरला. तुम्ही कच्चा बटाटा जरी वापराल किंवा आपण यामध्ये रवा वापरलेला आहे, त्यामुळे ना पीठ फार जास्त नाजूक होतं. म्हणून असे हे छोटे छोटे घातले की आपल्याला उलथायला सुद्धा अगदी सोयीस्कर होतं. एक मोठा जर घातला की उलटताना ते तुटू शकतो. म्हणून शक्यतो असे हे छोटे छोटे एकावर 4 आपण घातलेले आहेत. आता मध्यम आचेवर साधारणतः एक 4 ते 5 मिनिटे एका बाजूने थोड्याशा सोनेरी रंगावर छान शिजू द्यायचं आहे. एक साधारणतः 5 मिनिटानंतर बाजू उलटून घेतलेली आहे. तर बघू शकता एका बाजूने बऱ्यापैकी थोडासा रंग बदललेला आहे आणि छान शिजून सुद्धा तयार आहे. सगळे आपण हे उलटून घेतलेले आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः एक 5-6 मिनिटं करून घ्यायचं आहे.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाकण लावून सुद्धा करून घेऊ शकता. झाकण न लावता एका बॅचसाठी साधारणतः एक 8 ते 10 मिनटं लागलेली आहेत. मस्त सोनेरी रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आता बऱ्याच जण घरांमध्ये आजी आजोबा असतात, जेवणाची इच्छा होत नाही. मग अशा वेळेस ना ज्वारीचा सुद्धा रवा वापरून असं हे तुम्ही छान पॅनकेकप्रमाणे असा हा नाश्ता तयार करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून घातल्या की आणखीन त्या जास्त पौष्टिक ठरतात. छान पातळ घातले तितके छान कुरकुरीत लागतात. जसं तुम्हाला पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला हे तळून घ्यायचे आहेत. आणि आपण घेतलेल्या साहित्यात असे छोटे छोटे आकाराचे एक 8 ते 10 असे हे आपले नाश्त्याचे प्रकार तयार होतात. बघितलं अगदी झटपट आहेत. मुलांच्या डब्यासाठी असा हा नाश्त्याचा प्रकार नक्की करून द्या. जे तुम्ही नुसतंच खायला सुद्धा छान लागतं. कोणत्याही चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. बाहेरून मस्त कुरकुरीत, आतून छान मऊसूत छान शिजलेला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.